नमस्कार विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू बॅक इन दिस चॅनल. मी रमेश शेळके सर तुमचं या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. ओके मित्र हो, तर आज आपण पाहणार आहोत आपल्या नवीन टॉपिक सोबत आज डिस्कस करणार आहोत. काल पाहिलेला आहे आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, आज पाहणार आहोत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, सी बोर्डवरती पाहू शकता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, स्त्री प्रजनन संस्था, याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. ओके, चला वन बाय वन आपण पाहूया. ओके, सी दिस इज द डायग्राम्स. हे स्त्री प्रजनन संस्थेची डायग्राम आहे. फर्स्ट पाहूया आपण हा मधला हा दिसणारा जो स्ट्रक्चर आहे आपण त्याला ओव्हरी म्हटलेला आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज द प्रायमरी सेक्स ऑर्गन इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. यामध्ये असलेला आहे. ओके, काय करतो हा हा कशा टाईप दिसतोय, कोणाला सांगता येईल का? येस, इट इज आमंड शेप स्ट्रक्चर. आमंड शेप म्हणजे बदाम. बदाम पाहिला आहे का तुम्ही? एक गाण्यामुळे खूप तो फेमस झालेला, बदाम बदाम बाबा कच्चा बदाम, लाईक दॅट. इट इज अ बदाम. आमंड शेप स्ट्रक्चर इज नोन ॲज ओव्हरी. काय करतो ओव्हरी? व्हॉट इज द फंक्शन ऑफ ओव्हरी? इट इज द मेन फंक्शन ऑफ ओव्हरी इज प्रोडक्शन ऑफ. काय करतं? एक प्रोडक्शन करतं. आपण त्याला ओहा सुद्धा म्हणतो किंवा ओहम. अंडरस्टँड फंक्शन. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये पेअर ऑफ ओव्हरी आहे, दोन ओव्हरी आहेत. मंथली अल्टरनेट काम करतात. या मंथ मध्ये ही जर एक बनवली तर पुढच्या नेक्स्ट मंथ मध्ये ती ओहा बनवत किंवा एक बनवत असते. समजते विद्यार्थ्यांनो? सांगत चला विद्यार्थी मित्र, काय समजत नसेल तर. ओके, इट इज अ पेअर ऑफ ओव्हरी. ओके, द फंक्शन ऑफ ओव्हरी इज द प्रोडक्शन ऑफ एग अँड ओहा, या त्याला ओहम म्हणतो. इट इज अ मेन फंक्शन ऑफ प्रोडक्शन ऑफ एग अँड ओहम. अँड अनदर फंक्शन ऑफ इट इज प्रोड्यूस हार्मोन्स. दे आर 5 टाइप्स ऑफ हार्मोन प्रोडक्शन करत असते. कोणती हार्मोन्स आहेत? येस, फर्स्ट वन इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिंग, ऍक्टिव्हिन अँड इनहॅबिन. देर आर 5 टाइप्स ऑफ हार्मोन रिलीजिंग from ovary. Understand guys? Ovary. समजला ovary? Yes. Then पाहूया आपण almond shape structure आहे बदाम. त्यानंतर हे कनेक्टेड आहे ओव्हरीला. See, it is a finger like projection is known as, त्याला आपण काय म्हणतो पहा, फिमराय. काय बोलतो? फिमराय. फिंगर लाईक प्रोजेक्शन इज कॉल्ड एज फिमराय. इट इज कनेक्टेड पार्ट ऑफ ओव्हरी लाईक दॅट. यू कॅन सी असं असतं. फिंगर टाईप असं रिसिव्ह करतं. ज्या ठिकाणी इथं एक रिलीज होतात ते मग इकडे रिसिव्ह करतं. ओके, आणि हे रिसिव्ह याला कनेक्टेड आहे फॉलोपियन ट्यूब. फॉलोपियन ट्यूब मीन्स व्हॉट? इट इज कनेक्टेड टू द ओव्हरी टू युटेरस. अंडरस्टँड? इट इज हे दिसणारं युटेरस आहे. जो हा पार्ट आहे आपण त्याला फॉलोपियन ट्यूब म्हणतो. फॉलोपियन ट्यूब. अंडरस्टँड? जसं मेल मध्ये आपण नसबंदी केलेला आहे. काय केलं? वास डिफरन्स. जो टेस्टीज आहेत ते प्रोडक्शन करतात स्पर्म, तिकडे घेऊन न जाऊ देता त्याला आतमधून कट करणं आणि टाईट करणं, बांधणे, त्याला आपण काय वास डिफरन्स कट केल्यामुळे आपण त्याला वास्कटॉमी म्हटलो. तर फिमेल मध्ये पण तसंच आहे. ऑपरेशन करतात बर्थ कंट्रोल करण्यासाठी, जसं की हम दो हमारे दो किंवा हम दो हमारा एक. आपल्याला जर लोकसंख्या कमी करायचं असेल तर आपल्याला महिलांमध्ये अशा प्रकारचे ऑपरेशन केलं जातं. आपण त्याला बोलतो की फॉलोपियन ट्यूब कट करतात. मग हे फॉलोपियन ट्यूब कट करून टाईट केलं जाते. आपण त्याच प्रोसिजरला म्हणतो काय कट करतोय आपण? फॉलोपियन ट्यूब. पहा, फॉलोपियन ट्यूब कट करतोय म्हणून याला काय बोलायचं? ट्यूबकोटॉमी. काय बोलणार? ट्यूबकोटॉमी. अंडरस्टँड? इन मेल मध्ये वास्कोटॉमी, इन फिमेल मध्ये फॉलोपियन ट्यूब करून टाईट करतो त्याला ट्यूबकोटॉमी म्हणतो. अंडरस्टँड? ओव्हरी किती लांब असू शकते? तिची लेंथ किती आहे? 3.0 सेंटीमीटर इज लेंथ ऑफ ओव्हरी. अंडरस्टँड? समजलं का? ओके, त्यानंतर आपण पुढच्या टॉपिक कडे जाऊया. तो कनेक्टेड आहे. इट इज अ पार्ट कनेक्टेड टू फॉलोपियन ट्यूब.
आणि तो युटेरस पाशीच आहे. हा डोम शेप स्ट्रक्चर, हा जो दिसतोय ना तुम्हाला डोम शेप स्ट्रक्चर, इज नोन ॲज फंडस. काय बोलतो आपण त्याला? फंडस. इट इज नोन ॲज, हे युटेरस ऑफ फंडस आहे. हे खाली युटेरस दिसतंय तुम्हाला, या युटेरसच्या वरचा जो भाग आहे म्हणून आपण त्याला फंडस म्हटलेला आहे. अंडरस्टँड? अँड हे इकडे पण फॉलोपियन ट्यूब आहे. ओके, पेअर ऑफ ओव्हरीज आहेत, इकडे पण आहे. ओके, हे ओव्हरी आणि या युटेरसला जो कनेक्टेड ट्यूब आहे आपण त्याला काय बोलतो? लिगामेंट ऑफ ओव्हरी. काय बोलतो? लिगामेंट ऑफ ओव्हरी. हा दिस इज द छोटा असलेला ट्यूबचा पार्ट ओव्हरीला कनेक्टेड आहे आणि हा युटेरसला आहे. अंडरस्टँड? कळतंय तुम्हाला? ओके, त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट पॉइंट कडे. त्याचं नाव आहे युटेरस. काय आहे? युटेरस. युटेरस मीन्स व्हॉट? युटेरस मीन्स गर्भाशय. समजतं का? काय आहे? गर्भाशय. काय काम करतं? इट इज अ काइंड लाईक अ डेव्हलपमेंट ऑफ बेबी अँड काय करतं ते? नरिशमेंट ऑफ बेबी. या चिल्ड्रनला या ठिकाणी डेव्हलपमेंट होतं. या युटेरस मध्ये 3 टाइप्स ऑफ लेअर आहेत. आपण त्याला एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम आणि पायोमेट्रियम असं नाव दिलेलं आहे. अंडरस्टँड? तर हे लेयर्स आहेत इंटरनल. आपण पाहिलं इट इज अ युटेरस. काय आहे हे? युटेरस मीन्स गर्भाशय. इट इज अ काइंड लाईक ऑफ अ बेस्ट रूम ऑफ अ VIP गेस्ट. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधला सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट प्लेस आहे, ज्या ठिकाणी बर्थ, ज्या ठिकाणी जो काही बेबी आहे डेव्हलपमेंट होतो, त्याची ग्रोथ होते. या पार्ट मध्ये आपण त्याला युटेरस म्हटलं. ओके, देन वी आर गोइंग टू लर्न द नेक्स्ट ऑर्गन ऑफ दिस फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज नोन ॲज सिर्वॅक्स. हा कनेक्टेड युटेरसला आणि व्हाजायनेला जो कनेक्टेड पार्ट आहे हा एकत्र मिळालेला आहे. हा नेहमी हा काय असतो? क्लोज असतो. इट इज अ स्पेस क्लोज आहे, आपण त्याला सिर्वॅक्स म्हणतो. व्हेन कधी ओपन होईल हा सिर्वॅक्स? जे काही पर मंथ आहे, जे काही मन्स्ट्रुअल फ्लो होतो त्यावेळेस ओपन होतो आणि अनफर्टिलाइज एग फिमेल या युटरस मधले इथं आल्यानंतर ते लाईक इथून फ्लो करत असतात. अनदर टाइम सिर्वॅक्स ओपन ऍट द टाइम ऑफ चाइल्ड बर्थ होत असताना, ज्यावेळेस एखाद्या फिमेलला लेबर पेन होतात त्यावेळेस सुद्धा हा सिर्वॅक्स काय करतो? ओपन होत असतो आणि आपल्या बेबीला बाहेर जाण्यासाठी एंट्री देतो. अंडरस्टँड? अनदर फंक्शन ऑफ दिस सिर्वॅक्स, इट इज लाईक कसा प्रकारे वर्क करतो तो पहा. तर ऍज तो काम करतो ऍज अ गेट कीपर. हा एक बॅरियर आहे. अंडरस्टँड? इकडचा आतमध्ये येऊ देत नाही, लाईक अ एंट्री पास. त्याला आयडी कार्ड दाखवल्याशिवाय पुढे पाठवत नाही, तसंच काम आहे त्याचं. एक बॅरियर किंवा तो काय करतो? इट इज अ गेट कीपर म्हणून काम करतो. तो काय करतो आणखी? लाईक अनदर वर्क ऑफ दिस सिर्वॅक्स इज प्रोटेक्टिंग द. पहा, सिर्वॅक्स काय करतो? प्रोटेक्टिंग करतो हा इन्फेक्शन फ्रॉम द डिफरंट बॅक्टेरियापासून हा पुढे जाण्यासाठी, इन्फेक्शन होऊ नये म्हणून या ठिकाणी एक म्युकस फ्लुइड सिक्रेट करत असतो. अंडरस्टँड? हा सिर्वॅक्स. अंडरस्टँड? हा सिर्वॅक्स म्युकस फ्लुइड तयार करतो, एक बॅरियर अँड गेट कीपर म्हणून सुद्धा काम करत असतो. समजते का सिर्वॅक्सचं काम? ओके, देन द लास्ट पॉइंट ऑफ दिस फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट सुद्धा आहे. त्याचं नाव आहे लोअर मीन्स हाफ कनेक्टेड पार्ट आहे. आपण त्याला नाव आहे वजायना. आपण त्याला मराठीमध्ये योनी म्हणतो. अंडरस्टँड? व्हॉट इज द फंक्शन ऑफ योनी? मीन्स वजायना इज ऍट द टाइम ऑफ इंटरकोर्स मीन्स कॉप्युलेशन होत असताना ते काय करतं? तर जे काही युरेथ्रा आहे, अंडरस्टँड, मेल रिप्रोडक्टिव्ह जे काही ऑर्गन आहे युरेथ्रा, त्याला रिसिव्ह करतं, मध्ये येऊ देतं. ओके, देन तो ज्यावेळेस बाळ जन्माला येतो, डिलिव्हरीचा टाइम येतो, त्यावेळेस बाळ सुद्धा या ठिकाणाहून बाहेर काढण्याचं काम अशा प्रकारचे 2 प्रकारचे वर्क करत असतो.
अंडरस्टँड? हे आहे व्हाजायना. अंडरस्टँड? ओके. तर अशा प्रकारे आपण हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पाहिलं. स्त्री प्रजनन संस्था. यामध्ये काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करा आणि मला सांगत चला. आपला प्रयत्न आहे मुलांना जास्तीत जास्त इंग्लिशमधून मराठीमध्ये समजलं पाहिजे, त्यामुळं आपण हे व्हिडिओ बनवत आहोत. अंडरस्टँड बॉयज? ओके, चला अशा प्रकारे आपण थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.